चावल 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 पडता पडता वाचलो, आता पडलो असतो. भात थोडा कमी आलाय, तर अजून थोडा पेरायला लागणार आहे. पापाचा पिल्लू आहे. कसा आहे काय निलेश? मोठी आहे रे. काय सांगते का अंगड्यामध्ये? नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता चाललोय शेतावरती, मी आणि पप्पा. मागच्या वेळेस आपण भात पेरला होता, तो बघायला चाललोय. आणि त्याच्यानंतरला पाऊस पडला नाही, मध्ये एक महिना तरी पाऊस पडला नाही. असं वाटतंय की भात आता किती आलाय किती नाही आलाय ते माहिती नाही, तर जाऊन बघतोय आता. आणि त्याच्यानंतरला जेव्हा पाऊस चालू झाला 1 महिन्यानंतर, तो तर एकदम जोरातच झाला चालू. आणि आता 4-5 दिवस पाऊस मजबूत होता. तर आपल्या शेताची दशा काय आहे ती बघायला चाललोय. मी आहे आणि पप्पा आहेत मागे. पावसाळी आता वाटा एकदम चिकट झाल्यात, पण आता 2-3 दिवस पाऊस नाही आहे, तर जरा वाट हाय व्यवस्थित चालायसारखी. ना तर ही पूर्ण वाट एकदम चिकट चिकट होऊन जाते. नदीचा आवाज इथपर्यंत येतोय. हा एकच आहे. तुम्ही बघा, एक दाट दिसतंय आले. ही बघा, हा एवढ्या पट्ट्यामध्ये फक्त एकच दाट आले आणि व्यवस्थित आले एकदम. झाडी साफ करून मस्त रस्ता केला एकदम. त्या आम्हाला या झाडाची कुदल नेली ना आपा, जी कुदल बनवलेली ती या झाडाची ना. हा, त्याला मला किती झाडी होती. आता कटिंग शटिंग करून जरा चालायला रस्ता केलाय मस्त. पप्पा बरोबर हाफ पॅन्ट घालून आलेत, मला पण हाफ पॅन्टच घालून यायला पाहिजे होतं. मी आले आहे ट्रॅक पॅन्ट घालून आता. आणि नदीचा आवाज येतच असेल तुम्हाला, गद्दूल पाणी झालं एकदम. पॅन्ट वर घ्यायला लागणार आहे. खेकडे उभा आले असतील ना आता, खेकडी भेटतील ना? नाही इकडं बाहेर. हा, शेतामध्ये पण असतात ना. नदीला पाणी आलं एकदम मस्त, खदूल पाणी आहे. पण 1 मिनिट तुम्हाला दाखवतो. खदूल आला ना. माझी पॅन्ट भिजेल असं वाटतंय. पॅन्ट काढू? आलोय कडेकडे आता.
कोण जायला लागेल? हं? आंबा आता पडला असतो. आलो ना बरोबर. पडता पडता वाचलो, आता पडलो असतो जाम जोरात. आलं तर शेतावरती. अन्न तर शेत तर आलाय थोडासा. अन्नाचं शेत आलंय. मागणा पेरलाय अण्णाने वाटतं. हो बघा, मस्त आलं एकदम. अजून थोडं वरती आल्याच्या नंतरला घेतील लावायला. अजून टाइम आहे. आमच्या शेताची काय दशा झाली काय माहिती. आता इथून ते दिसत नाही. या शेताच्या वरचा शेत आमचा आहे. पाणी तसं बराच आहे. आपलं पण शेत आलंय बऱ्यापैकी. म्हणजे आपली मेहनत वाया गेलेली नाही आहे. वंड आहे. पेरलेला भात आलाय, पण अजून पेरायला लागेल पप्पा बोलतायत. हे बघा, अजून पेरायला लागेल काय? हा बघा, खेकडा छोटासाच आहे. सोडून टाकलेला, नरम ओला आहे. भात थोडा कमी आलाय, तर अजून थोडा पेरायला लागणार आहे. तर आता चाललोय परत घरी. गावामध्ये बघायला लागेल कोणाकडे आहे काय, काकीकडे वगैरे. आणि मग भात घेऊन परत यायला लागणार आहे इथे शेतावरती. आणि वरच्या साईडला पेरणार आहोत, कारण की या साईडला थोडं जास्त पाणी आहे, तर वरच्या साईडला पेरू. तर आता चाललोय परत घरी, नंतरला येतो भात घेऊन परत. या लवकर. मस्त एकदम हिरवागार झालाय, पाऊस पडलाय तर. पप्पा गेले होते चिंबोऱ्यांना, तर पप्पा आता चिंबोरा घेऊन आलेत. पांडू गेला होता, पप्पाने पांडू गेला होता. 3-3.5 तास लागले, घेऊन आलेत चिंबोऱ्या. दाखवतो तुम्हाला. हा, यातच घेता. हा, ज्या बारक्या बारक्या आहेत ते घेऊन जातात ते, कारण की त्या मोठ्या आहेत त्या खाऊन टाकतात मग बारक्यांना. आणि मोठ्या मोठ्या आहेत त्या आम्हाला ठेवतो. बघा कसली आहे.
आमची दिसलो टीव्हीवर पांडू ही टीव्हीवर रट्टी दिसतच रट्टी चिंबोरी. सांगतून कोंबडी धरा होतात ना तेव्हा पण दिसलास टीव्हीवर. ही बघ, थोडी बारीक आहे. कोंबडी धरली नाही का आपण बांगरवाडीत ते पण व्हिडिओ आलाय. हम्म. ही बघा कसली आहे. गेल्यासारख्या नाही भेटल्या पण चांगल्या. हा. आवली चावली चावली. रट्टी दोन्ही सोबत आल्या ना त्या. एक धरली म्हणून इकडे. चला जरा चावली. खाना है बाकाई बाकाई मग ना बाका बाका आपण मोठा ना अरे पोरा काय माहिती आहे कडे डॉन डॉन. आलो सोबतच. टाक्यात जाणार ना पण ना पण बाका भेटाय टाक्यात मला पण सांग पडेल तिला का लागणार याला करता ओढत पाच सांगणं पडेल तिच्या त्या मला पण ना त्या पाच ही रट्टी. ते दिवस पाहण्याला बाबू बक्षीस समोर आलं त्या बारीकच आहेत ना तरी. ते टामाचे समोर एकातच तरी मोठी निघाली ना. 1 2 3च मोठ्या निघाल्या. ना काय हा? त्या नाही खायच्या ना. पप्पा आणि पांडू गेला होता. आता पांडू घेऊन जाते बारीक बारीक आहेत त्या आणि मोठ्या मोठ्या आम्हाला दिल्यात त्या उद्या जाताना घेऊन जायच्या मुंबईला.
गुड मॉर्निंग मित्रांनो. परत एकदा जायचं शेतावरती. तर भात रात्री भेटला नाही गावामध्ये. म्हणजे तांदूळ जे आपला बियाणा असतो तो, तर पांडूने घेऊन आलाय बियाणा रात्री. तो भिजत ठेवलेला. आता भिजत ठेवून तो पाणी जो आहे तो काढून घेतलाय आणि आता हा घेऊन जायचा आहे शेतावरती पेरायला. असा भिजवून ठेवून पेरला तर मग लवकर तो उगतो. म्हणजे जो अगोदर पेरलेला आहे त्याच्याबरोबर उगेल. आता चहा वगैरे पितो आणि त्यानंतर जातो. मागच्या साईडला मस्त ऊन पडलाय गावला एकदम. आता चहा वगैरे पिऊन निघू आम्ही थोड्या टायमाने. आणि रात्री ज्या चिंबोऱ्या आणलेल्या त्या चिंबोऱ्या पण बघितल्या. आता परत एकदा खोलून बघितल्या, यामध्ये ठेवल्यात बांधून. तर त्यातली एक चिंबोरी मेली, तिचा एक नांग्या तुटलेला ती, तर तिला फेकून टाकली. आणि बाकीच्या आहेत त्या घेऊन जाऊ जाताना. चला आता चहा बनवतो पहिला. तर आता बनवतो लेमन टी. लिंबू आहे, गावामध्येच भेटला. लिंबू आणायला विसरलेलो. पहिला पाणी टाकतो 1 कप. सगळ्यात इझी लेमन टी. साखर टाकतो त्यात. काळा चहा मध्ये मध्ये कधी पण चायपत्ती कमी आणि साखर थोडी जास्त टाकायची. आता जास्त चायपत्ती टाकली तर कडू होते. चायपत्ती एकदम थोडी टाकायची आहे. बस चिकार. आलं घालायचं, आलं. सर्दी झाली तर आला थोडा जास्तच टाकतोय. आणि लिंबू आहे तो लिंबू डायरेक्ट त्यातनं पिलायचा आहे. लिंबू ह्याच्यामध्ये पिलायचं आहे, कपामध्ये. त्यात 2 मिनिटात आपली लेमन टी तयार. आपली काली चहा रेडी झाले. चहा रेडी. या चहा पियाला. तर मित्रांनो निघालो आता परत शेतावर जायला. पप्पा आहेत मागे. पप्पांच्या डोक्यावरती बियाणा आहे, जो काल रात्री भिजत ठेवलेला. तो आता पेरायचा आहे. आणि 2 कुदली पण घेतल्यात. जसं मागच्या टायमाला केली होती तीच सेम प्रोसेस करायची आहे. तर आता चाललोत आपल्या सेम रस्त्याने. दोन 3 दिवस झाले पाऊस नाही आहे. फक्त असा आबाट पडतोय, पण पाऊस नाही पडत आहे. आज जरा नदीला पाणी स्वच्छ आहे. पाणी पण थोडं कमी आहे आज. गढूळ पाणी नाही, गढूळ. म्हणून आज हाफ पॅन्ट घेऊन आलोय, कारण ते फुल पॅन्टीचं काम नाही. नदीतून जायचं असलं तर. आज दगडी दिसत आहेत, काल दगडी पण दिसत नव्हत्या. इथनं गेलो होतो.
अशी नदी पार करून जायला लागतो आम्हाला शेतावरती जाताना. ढोपरभर तरी पाणी आहेच तरी पण. सांभाळून पाय ठेवायला लागतो. दगडी कधी चिकट होतात ना तर ढोपर आणि कोपर एक होऊ शकतो. आणि बघा किती स्वच्छ आहे. खालच्या दगडी पण दिसत आहेत. आलं आता काकी आणि अण्णा आहेत शेतावरती. काकी आणि अण्णा आहे ते पण पेरतायत. सापाचा पिल्लू आहे. छोटासा आहे. पाणी जास्त आहे शेतामध्ये म्हणून इकडून पाणी काढलंय साईडला आणि इकडून पाणी थोडंसं साईडला काढलंय आणि मध्येच पेरून घेतोय कारण की पाणी जर जास्त असलं तर मग भात कुजू शकतो. तर मध्ये मध्येच पेरतायत पप्पा. तर मित्रांनो आता जस्ट घरी आलोय आणि येताना थोडी तेरी आणले तुम्हाला दाखवतो. आणि आता फ्रेश वगैरे होऊन थोड्या टायमाने बघतो कसं काय ते आणि निघू थोड्या टायमामध्ये जेवण वगैरे. तर भात आता लावलाय पण भात लावलाय तो आता कसा जो अगोदर भात लावलाय त्याच्याबरोबर तो आला पाहिजे. भिजून तर लावलाय पण जर त्याच्यासोबत आला तर ठीक आहे, नाही तर मागे पुढे होईल. हा भात अगोदर येईल आणि तो भात नंतर येईल, असा नाही झाला पाहिजे. बघूया पुढच्या टायमाला येऊन कसं काय काय आहे ते. हे बघा हे तेरी आणले, कवली आहे एकदम. ही जाताना घेऊन जायची मुंबईला. तर आता निघालोय जायला घरी आणि थोडं सामान न्यायचं आहे. कांदे थोडे ओले झालेले आहेत तर खराब नको व्हायला म्हणून कांदे घेतोय. आणि ही तेरी काढलेली आहे, तेरी घेतोय. आणि आपल्या चिंबोऱ्या आहेत त्या चिंबोऱ्या घ्यायच्या आहेत. 3-4 वस्तू आहेत ज्या घेऊन जायच्या आहेत. तर आता मध्ये कुठं थांबणार नाही, तर डायरेक्ट निघणार आहे. तर डायरेक्ट तुम्हाला घरीच भेटतो. आलोय आता. ही बघा सगळ्यात पहिला मिक्कू आली भेटायला. ए मिकू, मिकू ये वरती वरती. मिकू वरती ये. मिकू वरती. मिकू इथे. काय नाही काय नाही काय नाही, बाहेर चल 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 आतमध्ये चल. मिकू चावल तुझ्या कानाला. अरे पल ना ती बघ. ए चल मिकू चल. लिंबू एकच तिला वास येते तो. पुन्हा त्याच्यावर आलं चांगलं मोठे मोठे ललिताचे आहेत अजून. असतील कुणाला टाइम होता. मला लेमन टी साठी पाहिजे होतं म्हणून आणलेले. चांगले मोठे मोठे आहेत काय जित्या बघ पहिला. आहेत आहेत हा आहेत. मग बापरे. तशाच ठेव. एक केवढी मोठी एक आहे. मेले वाटतं. हं? ही एक केवढी नाही मोठी नाही हाय हाय हाय. मला वाटलं मेली काय. बघा किती गावात. मिकू काय आहे. मिकू काय आहे. काय काय भारी आहे बाहेर याल. पकड 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 नको. काय पकड काय आहे. पकड नको. काय मिकू काय आहे. काय आहे. ये नको. ये पकड. ये बघ बघ दर दर. येल ती बाहेर मग पकडताना होईल. एवढी घाबरतेस मग कशाला पुढं पुढं करतेस. पप्पाला सांग ना मोडा. आता मी चाललोय केस कापायला. त्यानंतरला येतो आणि त्यानंतर दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो आता आम्ही आलो इथे टेरेस वरती आणि आता खेकडी मोडायला घेतात पप्पा. हे दाखवतो तुम्हाला. एक एक करून काढा ना तर जातील. बोललो ना. एक एक करून सोडा. तो बघा आला एक बाहेरच. हा हा बारीक वाला आहे.
आम्हाला वाटलं पहिला की येत आहेत जिवंत राहतायत की नाही राहतायत येईपर्यंत. 2.5 तास लागले तरी पण. 2.5 तास झालं. निकू इथे चावल तुला खेकडा. हे अरे गाईस मला पण हा मिकू कधी आलास कधी? झाला तासभर झाला. तर मी एक पिशवी दे, एक पिशवी. बघ शिल्पा किती मोठा खेकडा आहे ते बघ. हा? एवढ्या पहिला बाहेर असते असते. हात नका टाकू डायरेक्ट आता चावल. काल त्याला चावली एक तरी पण झाला. पांडूला. पकडू पण शकता रे तुम्ही. तो धबधबा आहे ना धबधबा, त्याला गेलतो. मग तिथून पकडल्या वरती निघालो वरती. एकट्याने पकडल्या 4 तास लागले. पांडू होता पांडू. पांडू पकडलं कोणी पांडूनी पांडूनी. पॅन्टीमध्ये ये लवकर, ये लवकर. बोलतो मी नाही खात खेकडा. हा बरोबर खातात बनवल्या. चल बघू द्या ना त्याला खेकडा. मिकू तुला चावला ना नाकाला तर कुई कुई करत राहशील. केस कापून आलो तो वलकत नव्हती मिकू. जिवंत असं खाली सोडा म्हणजे घाबरत. ए! अरे त्याला 3च पाय आहेत. तुझ्या हातात धरल्या. तर मिकूच्या हातात द्या. मिकू ये खेळायला. मिकू मिकू इकडे. ए मिकू हे बघ काय मिकू ये. मिकू अशीच घाबरते काय. निलेश आई मोठी आहे रे. बघायचं अंगठ्याला का अंगड्यामध्ये. हो थांबा 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 थांबा. विरू हा चल. काय चावत. भाऊ बाय बाय करायचंय अजून. बघून दे ना मला. बघून ते काय उद्या ये बघायला वापस. उद्या काय नाही दिसणार. उद्या कुठे पण नाही राहत. येतो कुठं आलोय. आता आलो पनवेलवरून घरी चाललोय. पनवेलवरून आलास तू आता. मग बोलला असतास ना सोबत आलो असतो. तू कशा होतास. ओके हा निको किती झाल्यात आता. 3 झाल्या ना, ही 4थी आहे. अजून आहेत 3-4. गेला काय. अरे हा तर पण चालतं बघ. आमचा बोलू नको. चावल 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 चावल. अशा गावात तरी ही पळाली आता. ही पळाली असती. आता नाही घेतलंय आईने आता उपनायला. त्यामध्ये ही बेडकी त्याला बोलतात. बेडकी ही मेन काढायची असते. हा ते कवटी भरताना. आणि बाकीचं तसंच ठेवायचं ना. बाकी कसं होतं इथं मांदा आहे. ते चांगली चव येते त्याला. आता चांगल्या म्हणजे मांद्याने भरलेले आहेत हे बघ. हे मांदा साईडला करायचा आणि अशी कवटी काढायची अलगत्या बेडकी. म्हणजे ते लोक काय अन्न बिन्न खातात ना ते त्याच्यामध्ये असतं. खेकडे सोलून झालेत. हे जे आहेत हे चेचायचे आहेत आणि याचा रस काढून टाकायचा आहे रस्यामध्ये. आणि हे बाकीचे कवटा वगैरे भरायचे आहेत. काय करताय आई. अजून या कुड्या आणि नांग्या गावावरून आणलीत ना खेकडं. हा नांग्या कुड्या मोठ्या मोठ्या नांगड्या ठेवलं तसं फोडून खायला. हा हे बारक्या बारक्या
ठेचून त्याचा रस काढायचा आणि मग तो रश्श्यामध्ये टाकायचं ना. रस्स्यामध्ये टाकायचा. जे आपण ते कवटी असते ना त्याच्यामध्ये पण टाकतात तर त्याला चव चांगली येते, हा. टेस्टी लागते. ते वारक्या वारक्या कोण एवढं चावत बसणार आहे पुढं, म्हणून त्याचा रस काढून तो त्यात टाकायचा. कुड्या नांग्या. कुड्या नांग्या. जनावरा बोलते मिक्सरला नको, त्याला टेस्ट नाही येणार बरोबर, पाट्यावर कर आई. हळद, धन्या पावडर घेतली, कांदा, हळद, धना पावडर हा, आणि थोडं तांदळाचं पीठ पण भाजून घेतलंय. आणि थोडा तांदळाचं पीठ भाजून घेतलाय. त्याच्यामध्ये आता हे मसाला थोडा घ्यायचा आहे, कोथिंबीर, मिरची आणि वाटण पण थोडा घ्यायचं आहे. मग चण्याचं पीठ अजून टाकायचं त्याच्यामध्ये, याच्यामध्ये ऍड करायचं हा. आणि मग कवट्या भरला घ्यायच्यात ना. ती तरी व्हिडिओ बघत नाही, पण त्याच्यामध्ये या अशी रेसिपी कोण बनवतच नाही, जे कवट्या बिवट्या भरून. किती बघत रेसिपी ना, आपण बघतल्या नाही काय गेल्या वर्षी. म्हणजे कोणतरीच बनवतो, म्हणजे सगळेच नाही बनवत. मी तरी आपली व्हिडिओ बघून लोकांना माहिती पडेल की अशा पण चिंबोऱ्या भरून बनवतात. पण याची टेस्ट आपण जे बनवतो त्याची टेस्ट वेगळीच येते. त्या काळ्या बॉटल मध्ये पण नाही काय. याने असं येतात. आता आई याला मिक्स करून घेते पाणी टाकून, आणि ह्या त्या कवटीमध्ये भरायचं आहे. अजून त्याचं वाटण थोडा घ्यायचं आहे. मिश्रण करून यामध्ये थोडं वाटण ऍड करून रुपये घेते वाटण वाटायला मिक्सर मध्ये. खेकडा रेसिपी आज. शिल्पाला तर खेकडा नाही आवडत. खेकड्याचा तो जो आई जो आता हा उंडा असतो. मसाला बनवेल ना, जो चण्याच्या पिठाचा, ते आईच्या याच्यामध्ये भरेल ना, त्या खेकड्याच्या बॉडी मध्ये. बॉडी मध्ये नाही, बॉडी मध्ये खेकडाची कवटी असते त्याच्यात. कवटीमध्ये वाटण घेतला, आता मिरची पावडर आणि वाटण टाकलाय, आणि आता त्याचं मिश्रण करून घेते मस्त. तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं, कारण मी हिरव्या मिरच्या पण घेतल्यात, पण त्या तिखटाला कमी आहेत. जास्त करून हिरव्या मिरची चांगली टेस्ट लागते. म्हणजे तिखट मिरच्या असतील तर मसाला घ्यायची गरज नाही का. हा, यात कमी तिखटाला आहेत म्हणून मी मिरची पावडली एक चमच. मिश्रण आपलं तयार झालंय. आता आई घेते कवट्या भरायला. हे बघा, या अशा कवट्या भरायच्या. आता कवट्या भरून झाल्यात. आता आई रस्सा बनवायला गेला याचा, नांग्यांचा आणि पेंद्याचा. नांगे पण बघा कसे मोठे मोठे आहेत आणि भरीव आहेत आता ते खेकडे. आता रस्सा बनवायला गेलाय, दाखवतो तुम्हाला. आता पहिला लसूण टाकते, ठेचलेली आहे ती. त्याच्या आधी तेल टाकलंय. चांगलाच गरम झालाय. ठीक त्यानंतर स्वादनुसार हल्दी, काय मसाला, मिरची पावडर,
मिरची पावडर, मसाला, त्याच्यानंतर हे काय धनिया पावडर. धनिया पावडर, हा काय मालवणी मसाला, मालवणी मसाला. आणि थोडासा मालवणी मसाला, याचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर जी आपली खेकडी साफ करून घेतली आहे ती टाकायची सर्व. Yes. त्या कुड्या वगैरे हे केल्या होत्या चेचलेल्या, त्याचा जो रस निघतोय तो टाकायचा आहे त्याच्यामध्ये, रशामध्ये. पिशवी नाही काय कशासाठी सध्या. आणि याच्यामध्ये आता 2 तांबे पाणी टाकलंय. त्याला आता उकली आली का त्याच्यानंतरला त्या कवट्याच्या भरलेल्या त्या टाकायच्या आहेत. आता कड आलाय रश्याला. आई आता काय करायचं बाकी आहे? उकल्याला आलाय. उकला आलाय, वाटण लावते मी आता. वाटण लावून घेतलंय. त्यानंतर परत उकळून घेऊन द्यायची ना, मग ते गवट्या टाकायचे. मीठ टाकायचे आहे बाकी. मीठ पण टाकून घेते आता. हा, नंतर मसाला लावलाय, त्यानंतरला मीठ टाकायचं आहे. आणि मीठ टाकल्याच्या नंतरला एक उकली येऊन द्यायचं आहे. त्यानंतर या कवट्या टाकायच्या आहेत. पाहिजे हो, सांगते तुला आधी. आता हे बघा, हे आलंय, उकळा आलाय रश्श्याला खेकड्याच्या. आणि आई आता कवट्या टाकणार आहे. ये ना म्हणते मला पाहिजे, तुझा नवरा बोलतोय. हा काय, सगळ्यात मोठी वाली? सगळ्यात मोठी मला काय सगळ्यात छोटी वाली काय? नाही, एका 2-3 आहेत मोठ्या. म्हणजे सगळ्यात मोठी ती एक आहे हो. हा. आधी ह्या एक साईजच्या आहेत 2-4. उकली आल्यावर टाकायचा. याचा कारण असं आहे की तो पीठ हे नाही होत, म्हणजे रस्स्यामध्ये मिक्स नाही होईल. हा. उकळी आलेली असली मग तो लगेच पीठ पण त्याच्यामध्ये. आता हे टाकल्यानंतर तुम्ही गॅस स्लो कराल की फास्ट? नाही, फासवरती थोडा उकळी यायला पाहिजे ना, तर पीठ जरा घट्ट व्हायला. नंतर स्लो केला तरी चालेल. आता तर टाकते मी. तर जेवण झालंय, आता बसतोय जेवायला. भाकरी देऊ का तुला? नको. तुला नाही. खाऊन सांगतो तुम्हाला कसं झालं ते. काय ते नंतर तुला देतो, नंतर काढून थांब. हाताने नंतर का हाताने? तुला काढून देतो मी, थांब. हा, कडम आहे. आई हे दे काढून. गरम आहे, गरम आहे. हे खाणार आहेस तू चावून? हा? हे खाणार आहेस? जाऊन पेंदा आहे तो. मस्त आलं. हा हा द्या, द्या. हा देऊ, अरे हा देऊ. हा काय दिलाय? हा अरे तू आवाला हा द्या. हा देते. हे तुला काढून देते मी त्यातला पीठ. आता तर जेवण झालंय मित्रांनो. एकदम आईने गावच्या पद्धतीने केलं होतं. गावच्या पद्धतीने चिंबोरा केल्या होता. एकदम मस्त मजा आली. तर बस आता या व्हिडिओमध्ये एवढंच. जर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर लाईक, कमेंट, शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.